अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, मी घेऊन आले आहे तो म्हणजे लवकरच वटपौर्णिमेचा सण येणार आहे. म्हणजेच सण सुवासिनीचा, सण सौभाग्यवतीचा. अतिशय प्रत्येक गृहिणी, प्रत्येक महिला ही आवर्जून वाट पाहत आहे, ती म्हणजे वटसावित्री या व्रताची. तर हे व्रत कसे करावे, म्हणजे हा उपवास कसा करावा, किती वेळ करावा, गरोदर स्त्रियांनी हा उपवास करावा का, त्याचबरोबर उपवास करताना कसा करावा, हा किती वेळ करावा, ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तर बघा, वटपौर्णिमा ही 29 तारखेला आलेली आहे, म्हणजे 29 जून या दिवशी आली आहे आणि वार सोमवार आहे. तर या दिवशीचा शुभ वेळ, अगदी सगळ्यात महत्त्वाचा शुभ वेळ आहे 8:55 ते 10:40पर्यंतचा अतिशय शुभ वेळ आहे पूजेचा. त्याचबरोबर ही ज्येष्ठ पौर्णिमेची सुरुवात तशी पाहायला गेलं तर 29 जून रोजी 2026 पहाटे 3:07 सुरू होत आहे आणि ज्येष्ठ पौर्णिमेचा प्रारंभ म्हणजे समाप्ती ही 30 जून रोजी 2026 पहाटे 5:27पर्यंत असणार आहे. पण बघा, जरी 29 तारखेला संपूर्ण वेळ जरी वटपौर्णिमेचा असला तरीही फक्त आपण बघा, प्रत्येक महिला 11 ते 12 या दरम्यान 12पर्यंतच आपण पूजा करून घेत असतो वडाची. पण ह्या वर्षी मात्र 10:40पर्यंत हा पूजेचा अत्यंत शुभ मुहूर्त आहे. म्हणून तुम्ही होता होईल तेवढं 11:30च्या आसपासच आपली ही वडाची पूजा आहे ती आवरून घ्या, म्हणजे 9च्या नंतर तुम्ही सुरुवात करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक दिवसाचा अगदी एक राहू काळ असतो, जो 90 मिनिटाचा असतो. तो राहू काळ, ह्या काळात कोणतीही पूजा, कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. ह्यामुळे काय होतं, आपली जी पूजा ही जी आहे निष्क्रिय ठरते, त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून तो फक्त जो 1.5 तास असतो, जो 90 मिनिटाचा काळ असतो, तो आपण वर्ज करायचा आहे. तर तो काळ आहे अशुभ कालावधी ज्याला म्हणतात, तो आहे सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत. म्हणून तुम्ही सकाळी 7:30 ते 9च्या दरम्यान अजिबात ह्या वडाची पूजा करायला घेऊ नका किंवा त्याची सामग्री पण एकत्रित करू नका. 9च्या नंतर तुम्ही ह्या पूजेची तयारी करू शकता. एक दिवस आधी जरी तुम्ही पूजेची तयारी केली तरीही चालतं आणि 9च्या नंतर बरोबर 9:05ला तुम्ही घरातून निघू शकता आणि वडपूजा करू शकता. बघा, एवढ्या सगळ्या धांदलीमध्ये काय होतं, तर ही वडाची पूजा करायची मुख्य वेळ काय, तर 9 ते 10:40 म्हणजे 11 वाजेपर्यंत तुम्ही पूजा अगदी शुभ वेळ आहे, करू शकता. ह्याचं तुम्हाला इच्छितच अनेक पटीने फळ मिळणार आहे. यामुळे तुम्हाला सावित्री माता ह्यांचे पण आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि वडाचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. यामुळे तुमचं सौभाग्य हे अखंड राहणार आहे. तर बघा, प्रत्येक महिलेला प्रश्न पडला असेल की बऱ्याच महिला, बऱ्याच स्त्रिया गरोदर असतात किंवा त्यांना राहिलेलं असेल, प्रेग्नेंट असतील, म्हणजे त्या 1 महिन्यापासून ते 9 महिन्यापर्यंतच्या काळात, कोणत्याही काळात असू द्या, कोणताही महिना असू द्या, तर त्यांनी वडाची ओटी भरायची आहे का, तर बघा, साक्षात देवानेच तुमची ओटी भरलेली आहे. म्हणजे तुमची ओटी ऑलरेडी भरलेली आहे, म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट आहात. तर तुम्ही वडाची किंवा इतर स्त्रियांची ओटी ही भरायची नाही, फक्त तुम्ही वडाची पूजा करू शकता. तर दोरे घ्यायचे आहेत का, तर हो, घेऊ शकता. पण दोरे घेताना तुम्ही एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे दोरा अजिबात तुटून द्यायचा नाही. तो व्यवस्थित हळूहळू हे करायचा आहे. वडाच्या झाडाला फेऱ्या मारताना 7 वेळा किंवा 11 वेळा, तुमच्या भागात किती वेळा वडाच्या झाडाला दोरे गुंडाळतात तेवढ्या प्रमाणात तुम्ही गुंडाळू शकता. फक्त ओटी भरण हा आपण करायचा नाही आहे. फक्त वडाची पूजा करून तुम्ही 7 फेरे ते असतात ते घेऊ शकता. ह्या प्रकारे करायचं आहे. त्याचबरोबर तुमची ओटी भरली तर चालते का, तर नाही.
तुमचीसुद्धा ओटी बघा, ज्या पहिल्यांदा प्रेग्नंट आहेत, प्रथमच गरोदर आहेत, त्या स्त्रीची पहिल्यांदा ओटी भरण हे 5व्या महिन्यात असते, ते म्हणजे चोर ओटी असते. आणि त्यानंतर 7व्या महिन्यात किंवा 9व्या महिन्यात भरली जाते. फक्त ह्याच काळामध्ये ती ओटी भरली जाते. इतर वेळी ओटी भरली जात नाही. म्हणून तुमचीसुद्धा ओटी भरून घेऊ नका कुणाकडून, आणि तुम्हीही कुणाची ओटी भरू नका. तर नक्कीच तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली असेल. तर गरोदर स्त्रियांनी काय करावे, काय नाही. त्याचबरोबर उपवास करावा का गरोदर स्त्रियांनी, किंवा इतर स्त्रियांनी कसा उपवास करावा. तर बघा, आपल्या हिंदू संस्कृतीत काही भागामध्ये वडपौर्णिमेच्या दिवशी काही महिला संपूर्ण दिवसभर उपवास करतात. तर काही महिला वटपौर्णिमा म्हणजे वडवृक्षाची पूजा होईपर्यंत हा उपवास धरतात. त्यानंतर घरी येऊन स्वतःच्या पतीच्या दर्शन घेऊन मगच हा उपवास मिळून मिसळून सोडतात. कोण पुरणपोळीचा स्वयंपाक करतं, कोण साधा करतं, म्हणजे आपलं श्रीखंड, पुरी, भाजी ह्या पद्धतीचा करून गोडधोड काहीतरी करून हा उपवास सोडतात. पण काही स्त्रिया संपूर्ण दिवसभर करतात. आणि काही स्त्रिया, आता ज्या गरोदर आहेत त्या स्त्रियांनी काय करायचं, तर बघा, जी स्त्री गरोदर आहे त्या स्त्रीने उपवास शक्यतो वर्ज्य करावे. तुम्हाला बघा 11:40पर्यंत जर तुम्ही लवकर उरकून जर जाऊन येत असाल दर्शन घेऊन तुमचं 9 ते 10:40च्या आसपास, तर तुम्हाला भूक सहन होत असेल तर तुम्ही करू शकता. पण बऱ्याच स्त्रिया निर्जल करतात, काही जण चहापाणी पण घेतात. पण तुम्ही जर सकाळच्या वेळी चहा, दूध, थोडंफार असं फलाहार घेऊन जरी तुम्ही केलात उपवास तरीही चांगलंच आहे, अतिउत्तम आहे. पण ज्यांना खरंच नाही जुळत तर स्वतःच्या शरीराला आणि त्या पोटातील बाळाला अजिबात त्रास देऊ नका. तुम्ही खाऊन पिऊन हे व्रत जे आहे ते केलं तरीही चालतं. तर नक्कीच ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. उपवास कसा करावा, वटपौर्णिमेची पूजा कशी करावी म्हणजे गरोदर स्त्रियांनी, त्याचबरोबर वटपौर्णिमेला ओटी भरावी का नाही भरावी, नक्कीच मी तुमच्या शंकेचं निरसन केलं असेल. जरी काही प्रश्न असतील तरीही कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. मी तुमच्या शंकांचं निरसन अवश्य करेन. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.